उदयपूर बऱ्यापैकी डेव्हलप आहे इकडे, म्हणजे पाहू शकता तुम्ही 8-9 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत रेसिडेन्शियल, आणि जेवढे हॉटेल आहेत हे महल टाईप आहेत, पॅलेस टाईप हॉटेल्स तुम्हाला पाहायला भेटतील इथे. अजून पण भरपूर काय दाखवण्यासारखं आहे, हळूहळू सगळं कव्हर करतोय. ये कढ़ी डाला क्या इसमें? ये चटणी वाला गरम आहे बहुत. ही कचोरी आहे, कचोरीला क्रश करून त्याच्यावर चटणी टाकले. 2 ऑप्शन्स असतात, तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता आणि कढी बरोबर पण. तर कढी मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही कढी आहे, दिखा सकते ना भाई. आणि ही या कचोरी आहेत, आता गरम गरम काढतात, मस्त मिरची वडे काढतात गरम गरम. मिरची पण मस्त होती, मस्त एकदम जबरदस्त मिरची होती, खायला मजा आली. आज एकदम तूफान करने का, आज फुल एनर्जी आ गई वापस. कल डाउन हो गए थे. आता एकदा नाश्ता केला की दुपार होत भूक नाही लागत. हे यहाँ का स्पेशल जे चटणी बरोबर खातोय कचोरी, आम्ही तिघांनी कढीमध्ये मागवले. चलो ट्राय ना कशी लागते. एक गावाला पाहिजे आपल्याबरोबर, जिकडे जावं तिकडे लोकल एक जण पाहिजे. तर आता आपली पोटपूजा झालेली आहे. आपण मिरची वडा खाल्ला, त्याच्यानंतर कचोडी खाल्ली. कढी कचोडीमध्ये एवढी मजा नाही आली, पण चटणी बरोबर चांगली होती, म्हणजे खाऊ शकता अशी होती. आणि आता आपण चाललेलो आहोत सिटी पॅलेसला. आणि तेव्हाच सिटी पॅलेस शूट करता करता मी तुम्हाला पूर्ण माहिती पण देणार आहे सिटी पॅलेसची. पूर्ण नाही, जेवढी मला माहिती आहे तेवढी देऊ शकतो, बाकी सगळं तुम्ही गुगलवर चेक करू शकता, विकिपीडियाला, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटतील. ये सब ब्लैंक रहता है ना, ब्लैंक है ना, लेदर कोटेड बुक्स आहेत ते सगळे. हँडीक्राफ्ट आयटमची भरपूर व्हेरायटी तुम्हाला इकडे, क्राफ्टेड क्लोथ्स वगैरे सगळं, त्याच्यानंतर शो पीसेस, वुडन क्राफ्ट वगैरे सगळं भरपूर ऑप्शन्स आहे. मार्केट खचाखच भरलेलं आहे या सगळ्या गोष्टीने, आणि आजूबाजूला भरपूर अशी दुकानं आहेत. आणि समोर आहे सिटी पॅलेस. थोड्या वेळात आपण जाणार आहोत. तिकीट वगैरे सगळं मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंगची परवानगी आहे की नाही ते पहिलं विचारायला लागेल, कारण सिक्युरिटी एवढी टाईट असते इकडे. बाहेरच कमीत कमी 9-10 गार्ड तर बाहेरच उभे असतात. तर आता आपण चाललेलो आहोत सिटी पॅलेसला. इकडे तिकीट घ्यायचे, व्हिडिओग्राफीचं काय आहे ते विचारायला लागेल. आणि इकडे तुम्हाला गाईड पण भेटतात. सो हे आहे तिकीट रेट्स. ॲडल्ट 300, 18 years अँड अबव. चाइल्ड 100 रुपीज, बिलो 5 years फ्री, हँडिकॅप पर्सन्स फ्री. स्टुडंट्स विथ व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड 100 रुपीज, स्टुडंट्सना डिस्काउंट आहे, टीचर्सना पण डिस्काउंट आहे, आणि डिफेन्सवाल्यांना पण आहे 200 रुपयात. जगमंदिर आयलंड पॅलेससाठी पण तुम्हाला इकडे तिकीट्स आहेत. या काउंटरवरून घेऊ शकता 2nd नंबर. आणि द सिटी पॅलेस म्युझियमसाठी इकडे आहे, आणि आय थिंक 3rd काउंटर आहे. तर आता आपण एंटर करत आहोत उदय पॅलेसमध्ये. व्हिडिओ शूटिंगबद्दल विचारूया आतमध्ये जाऊन. बघा एवढा भव्य असा द्वार आहे, प्रवेशद्वार. हे बघा, सुंदर असं पॅलेस आहे, भव्य पॅलेस आहे. अपन भी ऐसा थोड़ा गाइड को ये करेंगे तो वो भी कंफ्यूजन हो गया, वो अपने को पसंद खोलेगा. तुम्हाला कार पार्किंग आणि बाईक पार्किंग इकडे आतच आहे. हा पूर्ण फोर्ट आहे ना 3 सेक्शनमध्ये डिवाइड आहे. एक राजाचा महल आहे, एक राणीचा आहे, आणि आत्ता जिकडे रिसेंटली राजा राहत आहेत ते एक डिव्हिजन आहे याच्यामध्ये. ते सगळं मी तुम्हाला दाखवेल याच्यामध्ये, आणि ज्या गोष्टी कवर करताना येणार तिकडे मी फोटोज टाकायचा प्रयत्न करेन. तर आता आपण एंटर करत आहोत सिटी पॅलेसमध्ये. आणि इथूनच जे दृश्य आहेत किंवा जी कलाकृती आहेत ही जबरदस्त अशी आपल्याला डोळ्यांना पाहायला भेटते. म्हणजे काचेचं पूर्ण वर्क, त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती,
ह्या टाईल्स त्यावेळी वॉल टाईल्स ह्या पॅलेसमध्ये लावले गेलेल्या आणि ह्या त्यावेळी कुठून तरी इम्पोर्ट केलेल्या. तर ती एक्झॅक्ट माहिती तुम्हाला विकिपीडियाला भेटेल किंवा गाईड करून तुम्हाला घेता येईल, तर तुम्ही गाईड नक्की हायर करा. आणि हा जो पॅसेज आहे इथे सभा भरली जायची. म्हणजे जेव्हा सभा भरली जायची तेव्हा राजा जी वरती खिडकी दिसते त्या खिडकीमध्ये एक तर बसायचे किंवा उभे राहायचे आणि लोकांना अटेंड करायचे. आणि आता आपण जिथे एंटर करत आहोत इथे तुम्हाला सगळं म्हणजे युद्धाचं सामुग्री वगैरे किंवा युद्धाचा इतिहास हा या कक्षामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तर आपण गाईड घेऊन आलेलो स्टार्टिंगला, पण तेव्हा व्हिडिओ शूट केला नव्हता. आणि मी हा सेकंड राऊंड आहे जिकडे मी व्हिडिओ शूट करतो आहे. तर ह्याच्यासाठी मला स्पेशल नंतर सिक्युरिटीकडून परमिशन भेटलेली, त्यामुळे मी ते केलं आहे. आणि इथे तुम्ही सगळी युद्धाची अवजार वगैरे सगळी पाहू शकता. आणि ह्या चित्रांमधून पूर्ण युद्धाची जी कथा आहे ही सादर करण्यात आली आहे ह्या कक्षामध्ये. तर खूप सुंदररित्या सगळं पॅलेस बनवलेलं आहे आणि तुम्हाला महाराणा प्रताप सिंग यांचा इतिहास बऱ्यापैकी इथे जाणून घेता येईल. तर त्यांच्या इतिहासापैकी एक गोष्ट म्हणजे एका घावामध्ये 2 तुकडे, तर ह्या चित्रामध्ये तेही तुम्हाला पाहायला भेटतं. अशा भरपूर स्टोरीज आहेत या युद्धाच्या ज्या तुम्हाला प्रत्येक चित्रामधून पाहायला भेटतात. तर प्रत्येक चित्रामध्ये एक युद्धाचं आणि त्या जो क्षण आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. जी माणसं होती, जे भाऊ होते त्यांचे, त्याचं सगळ्यांचं पण वर्णन ह्या सगळ्या चित्रामधून ह्या कक्षामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. तर कोण काय होते, कोणाचा रोल काय होता, हे सगळं तुम्हाला इथे जाणून घेता येणार आहे. तसंच आता हा जो घोडा आहे हा महाराणा प्रताप सिंगचा होता. युद्धामध्ये तो जखमी झालेला आणि जे युद्ध झालेलं ते हळदी घाटीला झालेलं. तिकडे ही हळदीसारखी माती असते त्यामुळे तिला हळदी घाटी असं नाव आहे. तर असा सगळा इतिहास आहे. आता आपण आतमध्ये फोटोज बघितले सगळे युद्धाचे आणि त्या युद्धाचं पूर्ण एक व्हिडिओग्राफी इमेज इथे केलेली आहे. हे युद्ध आहे, ही पूर्ण हल्दी घाटी आहे, ती नदी आहे तिकडून वाहणारी आणि हे सगळे युद्धाचे दृश्य आहेत. ह्याच्यामध्ये जो हत्ती आहे युद्धातला, ह्याच्या सोंडेमध्ये तलवार असायची, त्यामुळे जे घोडे होते त्या घोड्यांना पण सोंड लावली जायची नकली, की हत्तीला असं वाटेल की छोटा हत्ती आहे आणि तो अटॅक नाही करणार. पण ह्या युद्धामध्ये महाराणा प्रताप सिंग या हत्तीवर बसलेले आहेत इथे आणि त्यांच्या घोड्यावर हत्तीच्या तलवारीने वार होतो त्यांच्या मागच्या पायाला. आणि त्यांचे डुप्लिकेट म्हणजेच त्यांचेच भाऊ हे वरती लढताना दाखवले, हे त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे डुप्लिकेट म्हणून ते त्यावेळी परफॉर्म करायचे. आणि मग हा घोड्याला वार झाल्यानंतर महाराणा प्रताप सिंग ते युद्ध सोडून निघतानाची ही चित्र आहेत. हा बघा तोच घोडा आहे तो बाहेर निघताना. आणि पुढे आल्यावर त्यांच्या घोड्याच्या मागे 2 सैनिक लागलेले असतात, पण त्या सैनिकांना त्यांचा तो भाऊ असतो तो तिकडे मारतो. आणि त्याच्यानंतर लंगडा घोडा म्हणजे तलवार लागलेला घोडा, पाय हे झालेला असतो रक्तबंबाळ, तो घोडा काहीतरी 22 का 24 फुटाची नदी ओलांडून जंप करून त्या साईडला जातो आणि त्याच्यानंतर मरण पावतो. तर ती सगळी दृश्य आपण तिकडे पाहिलीत आता. तर हे जे आपण आता फिरतोय राजांचा महल आहे आणि जे समोर काचा दिसत रंगबिरंगी लाल आणि हिरव्या, त्या इकडे काही फंक्शन असलं तर राण्या तिकडून वरतून बघू शकतात, त्याच्यासाठी त्या काचा आहेत. पण त्या राण्यांना कोणी बघू नये म्हणजे त्यांचा चेहरा कुणाला दाखवायचा नाही अशी काहीतरी प्रथा होती, त्याच्यामुळे त्या रंगबिरंगी काचा तिकडे लावल्या जायच्यात. आणि हा जो पीस आहे पूर्ण एकच पीस आहे 8x8चा. तर इकडे राजांच्या अभिषेकानंतर सोन्याच्या मुद्रा टाकायला जायच्या आणि नंतर त्या वाटल्या जायच्या असा इतिहास आहे, म्हणजे जसं आपल्याला गाईडनी सांगितलं आहे. आणि अशा खिडक्या असायच्या तिकडे. हा समोरचा सेक्शन आहे पूर्ण. सभा भरली की राजा इथे उभे राहायचे. वाव. आणि इथून बघा किती सुंदर व्ह्यू दिसतोय लेकचा. उदयपूर लेकसाठी फेमस आहे. ते बघा त्या साईडला पण एक लेक, इकडे एक लेक आहे, तिकडे एक लेक आहे. आणि कारागिरी
हा जो किल्ला आहे म्हणजे उदयपूर फोर्ट हा एका डोंगरावर होता आणि त्याला मग हळूहळू डेव्हलप केलं सगळ्या राजांनी. 76 पिढ्या झाल्या यांच्या, टोटल 76. आणि हे सूर्यवंशी म्हणून ओळखले जातात. तर आता आपण मेन बेसपासून काहीतरी 60 ते 65 फूट उंचीवर आलेलो आहोत, चालत चालत किल्ला चढत चढत. आणि इथे वरती आपल्याला झाडं दिसतात. तर इकडे डोंगर होता वरती, त्याच्यामुळे इकडे झाडं आपल्याला भेटतात. काही काही जणांना आश्चर्य होतं की एवढ्या उंचावर आलं, वरच्या माळ्यावर आलं, तर झाडं कुठून आले. आणि इथे तुम्हाला असं सेटिंग एरिया वगैरे आहे. त्यानंतर त्या साईडला समोर पण भरपूर गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, त्या मी दाखवते तुम्हाला हळूहळू. आणि त्यावेळी जे कबूतर पाळले जायचे किंवा पक्षी पाळले जायचे, पॅरेट वगैरे, कबूतर, मेसेंजर, ॲज अ मेसेंजर, त्यांचे हे सगळं डिस्प्ले आहे इथे, त्यांचा कक्ष आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली ना, तर हा जो कठडा बांधला आहे हे होळी खेळण्यासाठी आहे इकडे. आणि हा जो दगड आहे हा पूर्ण दगड सिंगल पीस आहे. म्हणजे विचार पण नाही करू शकत आपण, त्यावेळी अशा कारिगिरी असायच्यात. आणि हे सिंगल पीसचे दगड एवढे मोठे मोठे इकडे यूज केलेले आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि उदयपूर म्हणजे मार्बल सिटी आहे, त्याच्यामुळे जेवढे पण पिल्लर आहेत हे सगळे मार्बलचे आहेत. त्याच्यानंतर दिवाळं मार्बलचे आहेत, चुन्याचे पण भरपूर चांगली चांगली कारागिरी आहे इकडे केलेली. तर हा एक स्नान कक्ष आहे 10 बाय 10 आणि सिंगल पीस आहे मार्बलचा. आणि समोर पण मी तुम्हाला दाखवतो. आणि पहिला मी तुम्हाला दाखवतो उदयपूर सिटीचा व्ह्यू. जयपूर पिंक सिटी. सॉरी, ही जी पेंटिंग दिसते ही 1835 मध्ये केले, बर्ड आय व्ह्यू. फक्त इमॅजिनेशनने ही पेंटिंग बनवलेली त्यावेळी. तिथून आपल्याला आयडिया येते की आपण किती उंचावर आहोत ते. इथे आता पण राजांकडे विंटेज कार्स आहेत, 20 कार विंटेज कार या डिस्प्लेला आहेत. आणि ही क्रिस्टल गॅलरी आहे. आणि हे जगमंदिर. तर आता आपण जे पॅलेस फिरतोय उदयपूर, त्याचा ॲक्च्युअल व्ह्यू हा आहे. हे पूर्ण पॅलेस हे बोटसारखं दिसतं, रिफ्लेक्शन येत असेल. मी याचा फोटो टाकतो. आणि हे आहे लेक, पिचोला लेक. आणि आपण इकडे थांबलेलो आहोत या जागेवर. किल्ल्यामध्ये म्हणजे आता पॅलेस बोलतो त्याला, जे दरवाजे असायचे एंट्रीचे हे एवढे छोटे असायचे, त्याच्यातून एकच माणूस एका वेळी जाऊ शकतो. आणि ज्या पायऱ्या आहेत ना, आणि दरवाजा सरळ नसं, म्हणजे एंट्री केली की सरळ आतमध्ये नाही जाऊ शकत, असं वाकडे तिकडे असायचं. आणि ज्या पायऱ्या होत्या ना ह्या अनइवन होत्या, म्हणजे कोणती छोटी कोणती मोठी अशा पायऱ्या असायच्यात. आणि बघा अशा गल्ल्या असायच्या आतून सगळ्या. आणि इथे पण तुम्हाला सगळ्या अशा युद्धाचे वगैरे अशा कारागिरी बघायला भेटतील. तर इकडे हा एक पॅसेज आहे, समोरून तुम्हाला पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू दिसतो. आणि मागच्या ज्या खिडक्या आहेत तिकडून तुम्हाला पिचोला लेकचा व्ह्यू दिसतो. गर्दी बघा किती, आज सोमवार आहे तरी. पॅलेसची जी मेन एंट्री आहे ती तिकडून आहे, आपण तिथून आत आलो. आणि इथून तुम्हाला पूर्ण खाली पॅलेस पण बघायला भेटतो. आणि समोर आहे ती उदयपूर सिटी. तर इकडून तुम्हाला सुंदर असं दृश्य अनुभवता येणार आहे या जागेवरून, या स्पॉटवरून. हे सगळे दरवाजे हत्ती दातांनी बनवलेले होते त्यावेळी.
इकडे तुम्हाला मार्बल, काचांची सगळी कारागिरी. आणि हे जे दिवाळ आहे हे मार्बल नाही आहे, हा चुना आहे. चुन्यामध्ये भरपूर काही मिक्स करून ते त्यावेळी बनवायचे. पण हात फिरवला तर मार्बलचा फील येतो या दिवाळांना. किंवा हे पिलर्स वगैरे बनवलेत त्यांना. आणि दिस इज द ब्युटिफुल व्ह्यू. वाव. हे होते महाराणा भोपल सिंगजी 1930-1955. आणि एक ब्रिटिश काळ म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटायच्या पूर्वीचे हे लास्टचे राजे. ही जी आहे ही आहे लिफ्ट. 1940ला लिफ्ट होती ह्या पॅलेसमध्ये. आणि याच्या बाजूचा दरवाजा ह्या दगडाचा आहे. हा डमी दरवाजा आहे. दिस इज द स्टोन. हा पूर्ण डमी दरवाजा. त्यावेळी पण प्रँक व्हायचे. आणि या महाराजांची हाईट खूप कमी होती. खुर्चीची साईज तुम्ही पाहू शकता, खूप छोटी साईज आहे. ही जी वॉल पेंटिंग आहे ही आहे अफीमची फुलं. आता ही लिगली उदयपूरला अफीमची शेती होते आणि गव्हर्नमेंटला सप्लाय केली जाते फॉर मेडिसिन पर्पजेस. राजाच्या काळामध्ये हे पूर्ण सोन्याचं बनवलेलं, पण आता हे सोन्याचं नाही आहे, पितळेवर सोन्याचा मुलामा आहे. आणि असे भरपूर कारागिरी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. हे पूर्ण काचेमध्ये कारागिरी आहे. आणि भरपूर जागा इकडे रिनोव्हेट केल्यात. आता हे सगळं आहे ना, हे रिनोव्हेट केलं. हे रिनोव्हेट करायला 14 महिने लागले. स्पेशल कारागीर बोलवलेले जे त्या मुघलांचे वंशज होते, जे मुघल कारागीर होते त्यांचे वंशज, त्यांनी हे 14 महिन्यात रेडी केले सगळं. हे सगळं काचेमधून बनवलेलं आहे. आता आपण पाहिलेलं तो राजा महल होता. आता आपण चाललोय राणी महलाकडे. इकडे बघा ही चूल आहे आणि ह्याचं जे चिमणी आहे ती कशा प्रकारे बाहेर काढलेली आहे ती. आणि बायका जेवढं स्वयंपाकासाठी वापरायचे ते सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. आणि भांडी बघा किती मोठी मोठी आहे. पियाच्या पाण्याच्या स्टोरेजसाठी त्यावेळी बघा किती मोठी मोठी तांब्याची म्हणजेच कॉपरची भांडी वापरली जायची. पण इकडे आले ना तुम्ही तर मी सांगेल गाईड घ्या, कारण गाईड चांगली माहिती देतात इकडे. आणि काहीतरी 500 रुपये चार्ज करतात तुम्हाला हे टूर करायचं. आणि हा जो पंखा आहे हा ब्रिटिशकालीन आहे आणि हा केरोसिनवर चालायचा पंखा त्यावेळी. म्हणजे त्यावेळेपासून पंखे आहेत, खूप जुन्या काळातले पंखे आहेत हे. आपण जे फिरतो हे सगळं राणी महल आहे. अशा प्रकारे सगळी योजना असायची त्यावेळी. पंखे बघा त्यावेळीचे. त्यावेळीची महिलांची वेशभूषा अशी काहीतरी असायची. म्हणजे रात्रीच्या वेळी महिला अशा कपडे घालायच्यात साधे. भांडी आहेत सगळी इकडे. राजस्थानमध्ये गणगौर त्योहार मनवला जातो, सेलिब्रेट केलं जातं. शिव पार्वतीचा पूजा केली जाते. त्याचं एक इकडे चित्रीकरण दाखवलेलं आहे. आणि हे त्यावेळी स्टोरेज असायचे कपड्यांचे वगैरे, पेट्या लाकडाच्या. आणि हा आहे सजण्या सवरण्याचा रोमांचक मेकअप रूम महाराण्यांचा त्यावेळी. हो हो बोल.
लेकिन गाड़ी में बेड होता है, बड़े बड़े बेड होते हैं, लेकिन यहाँ इतना बड़ा स्पेस नहीं है। ये छोटा सा बेड तैयार करके बताया कि हे या स्टेजमध्ये असा पॅलेस डेव्हलप झाला. ही फर्स्ट स्टेज होती 16th सेंचुरी, ही सेकंड स्टेज आहे टोटल. मग त्याच्यानंतर हा पार्ट एक्सटेंड केला आहे इथे, तरी पण इकडे डोंगर दिसतो आपल्याला. मॉडेल 2 आहे 17th सेंचुरी. आणि मग ही थर्ड स्टेज होती, पूर्ण गार्डन वगैरे. हा पूर्ण डोंगर आहे मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि मग हा डोंगर पण तिकडून प्लेन करून मग हे महल बांधलं गेलं इथे. आणि अशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली. 18th सेंचुरी होती आणि ही आहे 20th सेंचुरी, म्हणजे आत्ताची स्टेज आहे ही पूर्ण. तर हे पूर्णपणे आता डेव्हलप झालेलं आहे. आणि अशा प्रकारे महल आहे. आणि मी सांगितलं बोटच्या शेपमध्ये पूर्ण महल आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं. मेन एंट्री जी आहे ती इथून आहे. आपण इथून आत शिरलो त्या रस्त्याने. 1920 सेंचुरी में. आणि हे मोठमोठ्या इव्हेंटसाठी हायर केलं जातं. म्हणजे आता मला वाटतं अंबानीच्या मुलाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अंबानीच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा प्री वेडिंग त्यांचं इकडे झालेलं. ते हे त्यांनी रेंटवर घेतलेलं. मोठ्या मोठ्या लोकांना इथं रेंटवर भेटतं. पैसे जेवढे तुमच्याकडे जास्त असतील तेवढे तुम्ही चांगल्या चांगल्या जागा घेऊ शकता. त्याच्यापैकी ही एक जागा आहे. आता हा नवीन सेक्शन बनवला गेला इकडे पॅलेसमध्ये. सगळं नवीन कन्स्ट्रक्शन आहे. आणि इकडे मॅप्स वगैरे आहेत सगळे. तर इकडे तुम्हाला ओल्ड मॅप्स हे पण पाहायला भेटतील. कंपास. आणि अशा प्रकारे तुम्हाला जुने जुने मॅप पाहायला भेटतील इकडे. सन 1900 मध्ये हा भारताचा नकाशा बनवलेला गेला. असे भरपूर नकाशे तुम्हाला इकडे पाहायला भेटतील. तर आता आपण राणी मेलामधून एक्झिट करणार आहोत. इकडे पेंटिंग गॅलरी पण आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे येऊन तुम्ही पेंटिंग पण पाहू शकता. सगळ्या जुन्या पेंटिंग आहे, आर्टवर्क्स आहेत. तुम्हाला त्या ह्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर इकडे रेस्टॉरंट्स पण आहेत, स्टॉल आहेत, आईस्क्रीम स्टॉल आहेत, सगळं आहे इथे. आणि आता आपण परत चाललो आहे बाहेरच्या दिशेला. मेन एंट्रीच्या इकडे बंदुकी आणि तलवारी होत्या. मी ते परत दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो, कारण आपण मधल्याच रस्त्याने वरती गेलेलो. आणि खूप मोठा आहे महल खरंच. हे सगळं चांदीचं आहे. काहीतरी 35 किलो चांदी आतमध्ये. ही सुंदर अशी घोडागाडी ही गिफ्ट केलेली महाराजांना इथे. आणि ह्याच्यावर पूर्ण चांदीची सजावट आहे. जबरदस्त याची माहिती इथे दिलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी चांदीमध्ये घडवलेल्या आहेत इथे ज्या दिसत आहेत त्या. हे इकडचे प्रमुख जातीचे घोडे आहेत. त्याचं एक तिकडे डिस्प्ले केलेला आहे. आणि हा त्यावेळेचा हुक्का चिलिंबा काहीतरी बोलायचं त्याला, चांगलंच नाव आहे. एक मिनिट. हां. आणि त्यावेळेचा हा चांदीचा हुक्का. आणि त्यावेळी बघा मेकअपचं सामान किती असायचं ते लेडीजचं. हे सगळे मिनिएचर्स चांदीमध्ये घडवलेले आहेत. तिकडे कारचे मिनिएचर्स आहेत. आणि इकडे पूर्ण चेसचा सेट आहे. हा पण चांदीनेच घडवला आहे पूर्ण. चेस वुड अँड पॉन्स मेड ऑफ एनेमल्ड सिल्वर. चांदीची कारागिरी आहे पूर्ण जबरदस्त.
आणि हा पूर्ण वांशिक इतिहास आहे इकडे, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे ती 76वी आहे, श्रीजी अरविंद सिंग मेवाड. आणि इकडे तुम्हाला ही सगळी माहिती भेटेल. एक मिनिट सर. आणि इकडे इम्पॉर्टंट सांगायचं झालं ना, आता ही ऐतिहासिक वंशावळी आहे सगळी लिहिलेली याच्यामध्ये. तर इकडे बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज के वंशज कोल्हापूर सातारा, अजय सिंग आणि सज्जन सिंग यांची पण नाव आहेत, म्हणजे छत्रपतींचं पण इकडे वंशावळी दाखवली जाते. आणि युद्धाची सगळी सामग्री लागणारी, आता हे पूर्ण कवच आहे ते सगळं इकडे डिस्प्ले आहे. म्हणजे ही मेन एंट्री आहे. तुम्ही महिलामध्ये आले की पहिलं तुम्हाला हे बघायला भेटेल सगळं चिलखतं. हे बघा घोडा कशा प्रकारे तयार करायचा. आणि हे महाराणा प्रताप सिंग, तर त्यांचं एक स्टॅच्यू बनवलेलं आहे इकडे. आणि हे जे सगळं आहे म्हणजे हे सगळ्याचं हत्यार, चिलखत, भाला, या सगळ्यांचं वजन पण मेन्शन केलं आहे. हे फक्त 35 किलोचं होतं. हे बघा, वेट ऑफ ऑल द आर्टिफॅक्ट्स 35 kg अप्रॉक्स. आणि घोडे त्यावेळी अशा प्रकारे असायचे युद्धामध्ये, चिलखत असायचं घोड्याला पूर्ण. आणि अशा प्रकारे एक आर्टिफिशियल सोंड लावली जायची की समोर दुश्मनाच्या हत्तीकडे तलवार असायची सोंडेमध्ये, आणि तो घोड्यांवरती वगैरे किंवा माणसानं वार करायचा. पण घोड्याच्या समोर त्याला सोंड दिसली तर त्याला असं वाटायचं की हत्तीचं बाळ आहे, आणि त्याच्यामुळे ते एक ट्रिक होती ती हत्तीला डायव्हर्ट करण्यासाठी. तर तशी ट्रिक यूज केली जायची. ही सगळी चिलखत. आणि ही जी ढाल आहे ही गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली, लोखंडाची ढाल नाही आहे, ही पूर्ण गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली ढाल आहे. आणि इकडे बघा काय डिस्प्ले आहे जबरदस्त. नक्की या इकडे कधीतरी येऊन एक्सपिरियन्स करा. ही तलवार तुम्हाला माहीतच असेल. आणि या सगळ्या बघा, ह्या बारूदवाल्या बंदुकी होत्या त्यावेळीच्या, ह्याच्यामध्ये बारूद भरायला लागायची मॅन्युअली. एवढ्या मोठ्या मोठ्या बंदूक होत्या. खरंच खूप सुंदर आहे, नक्की या व्हिजिट करा. आणि ह्या सगळ्या गन आहेत इकडे, सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या. 4 नळीवाली पण गन आहे इकडे, छोट्या पिस्तूल्स पण आहेत. आणि मेन अट्रॅक्शन ही आहे पेन्सिल गन छोटीशी. जबरदस्त कलेक्शन आहे हे म्युझियम बघण्यासारखं आहे. इकडे सगळे हत्यार आहेत, प्रत्येक टाईपच्या तलवारी वगैरे सगळे हत्यार इकडे डिस्प्लेला आहेत. अभी बाकी 2 मिनट आ रहा है. आणि आता आपण पॅलेसमधून बाहेर आलेलो आहोत. हे पॅलेसचा बाहेरचा एरिया आहे पूर्ण. इकडे रेस्टॉरंट आहे. हाँ हाँ. तर आपली पॅलेसची व्हिजिट संपलेली आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवू शकलो मी, कारण प्रत्येक गोष्ट कवर केली असती तर व्हिडिओ खूप लांब झाला असता, मोठा झाला असता. तर सिलेक्टेड जे गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्या दाखवलेल्या आहेत. मी प्रयत्न केला आहे. आणि पाहू शकता भव्य असा पॅलेस आहे हे. आता जस्ट राजा गेले, जे आत्ताचे राजा आहेत ना ते जस्ट गेले आणि टी परमिट बसमध्ये गेले, स्वतः चालवत गेले. एकदम डाऊन टू अर्थ आहेत ते. आणि सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. तर त्यांचं मी जी इन्स्टा आय डी आहे ना ती स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही फॉलो करा नक्की. त्यांची लाईफस्टाईल काय आहे ते पाहायला खरंच मजा येईल. आणि आता वातावरण पण थोडं प्लेझंट झालं आहे. तर पूर्ण माहिती दिली मी. पॅलेस कसं आहे, पॅलेसची एंट्री किती आहे, पूर्ण व्हिडिओ नीट पहा, स्टार्टिंगपासून पहा. 300 रुपये पर पर्सन आहे. आणि गाईड घेतलं तर 500 रुपये गाईड चार्ज करतात. आणि तो तुम्हाला पूर्ण पॅलेस फिरवतात. तर आशा करतो तुम्हाला हा भाग आवडला असेल व्हिडिओचा. आता आपण अजून पण उदयपूर एक्सप्लोर करणार आहोत. अजून पण भरपूर जागा फिरायच्यात आपल्याला. तर त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे ह्या सिरीजमध्ये उदयपूरच्या. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.